श्रीराम जय राम जय जय राम। देवाकरिता स्वतःला विसरावे। तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जावे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी 12 आणि 12 24 वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते. मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. श्रीराम समर्थ. दासबोध समास 12 दशक 5. विषय वेळेचे महत्त्व आणि जागरूक जीवन. 1. वेळ म्हणजे काय? वेळ म्हणजे जीवनाचा प्रवाह, सतत पुढे जाणारी शक्ती जी परत कधीच येत नाही. समर्थ सांगतात, गेली वेळ परत मिळत नाही. वेळ का महत्वाची आहे? जीवन मर्यादित आहे. प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. योग्य वेळेत केलेले कार्यच फलदायी ठरते. एक उदाहरण, शेतकरी योग्य ऋतूत बी पेरतो म्हणून पीक चांगले येते. जर उशीर झाला तर नुकसान होते. तसेच जीवनात योग्य वेळी योग्य कृती आवश्यक आहे. वेळ वाया कसा जातो? आळस, टाळाटाळ, अनावश्यक चिंता, निरर्थक गोष्टींमध्ये गुंतणे,
जागरूक जीवन म्हणजे काय? प्रत्येक कृती विचारपूर्वक करणे, वेळेचा योग्य उपयोग करणे, वर्तमानात सजग राहणे. वेळेचा सदुपयोग कसा करावा? समर्थ सांगतात, दिनक्रम ठेवा, प्राधान्य ठरवा, चांगल्या कार्यात वेळ द्या, साधनेसाठी वेळ राखून ठेवा. साधना आणि वेळ. रोज ठराविक वेळी ध्यान, नामस्मरण, शास्त्र वाचन यामुळे जीवन शिस्तबद्ध होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी प्रत्येक क्षण लोककल्याणासाठी वापरला. एक साधा दृष्टांत, वाहणारे पाणी थांबत नाही, तसेच वेळ सतत पुढे जात असते. अंतिम सार. समाज 12.5 आपल्याला सांगते, वेळेची किंमत ओळखा, आळस टाळा, जागरूक रहा आणि जीवनाचा सदुपयोग करा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, शिस्तबद्ध आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 12.6. विषय आळस आणि उद्योगशीलता. आळस म्हणजे काय? आळस म्हणजे आवश्यक काम पुढे ढकलणे, प्रयत्न टाळणे, शरीर आणि मन निष्क्रिय ठेवणे. समर्थ सांगतात, आळस हा प्रगतीचा शत्रू आहे. आळसाचे परिणाम: वेळ वाया जातो, संधी निघून जातात, आत्मविश्वास कमी होतो, जीवनात मागे पडतो. एक उदाहरण, विद्यार्थी अभ्यास उद्यावर ढकलतो, परीक्षा जवळ येते, तणाव वाढतो, कारण सुरुवातीलाच उद्योग केला नाही. उद्योगशीलता म्हणजे काय? उद्योगशीलता म्हणजे सतत प्रयत्न करणे, मेहनत करण्याची तयारी, कामात सातत्य ठेवणे. उद्योग का आवश्यक आहे? यशासाठी, आत्मविश्वासासाठी, प्रगतीसाठी. आळस कसा दूर करावा? समर्थ सांगतात, दिनक्रम ठेवा, लहान कामांपासून सुरुवात करा, वेळेचे नियोजन करा, सकारात्मक विचार ठेवा. साधना आणि उद्योग. नियमित ध्यान, रोज नामस्मरण, सतत आत्मचिंतन या गोष्टींमध्ये सातत्य आवश्यक आहे. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत उद्योगी आणि कर्मशील होते. एक साधा दृष्टांत, वाहणारे पाणी स्वच्छ राहते, थांबलेले पाणी खराब होते. तसेच सतत कार्य करणारा मनुष्य प्रगती करतो. अंतिम सार. समाज 12.6 आपल्याला सांगते, आळस सोडा, उद्योग करा, सातत्य ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, आत्मविश्वासी आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.